नमस्कार. मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी थोडक्यात पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पॅरेंट्स म्हणून घरात वावरता, म्हणजे तुमच्या घरात समजा 2 छोटी मुलं आहेत आणि तुम्ही त्या मुलांच्या समोर आई सारखी मोबाईल बघतीये, पप्पा ऑफिसवरून आलेत आणि सारखे मोबाईल बघतायत. मोबाईल सोडला की आई TV बघतीये, आजी जी आहे ती घरात कोणत्या तरी गॉसिपिंगवाल्या मालिका बघतीये. तर याने काय होणार? मुलं काय करणार? मुलंही सारखी फोनची डिमांड करणार. मुलंही सारखी फोन बघायला मागणार. का तर आपले पॅरेंट्सच मोबाईल बघत आहेत, तर त्यांना काय वाटणार की आपणही मोबाईलच बघावं, कारण ते चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही रात्री झोपताना पुस्तक वाचून झोपताय किंवा पुस्तक वाचून त्या विषयावरती एकमेकांसोबत चर्चा करताय. मुलगा काय शिकणार? हेच तुमच्याकडून शिकणार. मुलगा रात्री झोपताना तुमच्याकडे पुस्तक वाचण्याची डिमांड करणार. काही गोष्टी त्याला समजल्या तर त्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार. मुलगा जे बघणार तेच तुमच्याकडून शिकणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीवरती अवाजवी पैसे खर्च करताय. फॉर एक्झाम्पल, तुमचं इन्कम सोर्स खूप कमी आहे, पण तुम्ही खूप ब्रँडेड हायफाय गोष्टी विकत घेत आहात. तर तुमचं जे बाळ तुम्हाला बघत आहे तेही अशाच गोष्टी शिकणार. त्याच्याकडे ऑलरेडी काही गोष्टी असताना पण त्या नवनवीन गोष्टी खरेदी करण्याचा डिमांड करणार. ते असं का करतंय? का तर आपले आईबाबाच असं वागतायत. आपल्याकडे इन्कम सोर्स किती आहे, पण त्यांचे खर्च किती आहेत? अवाजवी खर्च करत आहेत. कोणत्याही गोष्टींवरती ते फालतूमध्ये पैसे घालवत आहेत. कारण तुमचं बाळ तुम्हाला बघत आहे आणि ते तुम्हाला कॉपी करत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरात चांगलं जेवण बनवत आहात, तरीसुद्धा कधी आधेमध्ये चटरपटर बाहेरचं काही ऑर्डर करत आहात. मग मुलं काय करणार? हेच कॉपी करणार. कारण त्यांना माहीत असतं की आपले आईबाबाही असंच करत आहेत. 3-4 दिवस घरातलं जेवण जेवल्यानंतर आठवड्यातून उरलेले 3-4 दिवस ते बाहेरचं जेवण खाण्याची डिमांड करणार. का? तर आपले आईबाबा असं करत आहेत. त्यामुळे मुलांना असे बाहेरचं चटरपटर खायची सवय लागून जाते. का? तर त्यांच्या घरात तेच वातावरण आहे आणि ते लहानपणापासून तेच बघत आलेले आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात सतत भांडणं असतील, आई वडील किंवा घरातील इतर सदस्य प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मोठ्या आवाजात किंवा भांडणातूनच देत असतील, तर मुलंही तसंच शिकतात. त्यांना जर आपण छोटीशी गोष्ट जरी विचारली तरी ते मोठ्या आवाजात किंवा उद्धटपणे उत्तर देतात, कारण ते लहानपणापासून तेच बघत आलेले आहेत. आपले आई वडील किंवा आपले घरातील इतर सदस्य जसं वागतात तशीच मुलं घडत असतात. कारण मुलांना घडवण्यात बाहेरच्याइतकाच घरातल्यांचा सगळ्यात मोठा हात असतो. घरातलं वातावरण खूप धार्मिक आहे. सगळेजण पूजापाठ करतायत. त्याचसोबत आजी पारायणं करते, कीर्तनं करते, देवाला जाते, बाळाला घेऊन देवाला जाते. आई ही सकाळ संध्याकाळ पूजापाठ करते, बाळाला घेऊन शुभंकरोती म्हणते. त्याचसोबत बाळाला छोटे चांगले एटिकेट शिकवतीये. तर बाळ तुमचं तसंच घडणार. बाळ इतरांच्या सोबत आदरानेच वागणार. पण आई वडीलच जर देवाचं काही करत नाहीत, धार्मिक कार्यक्रमांना जात नाहीत, पार्टी, पब्स, मित्रमैत्रिणी यांच्यासोबत गॉसिपिंगमध्ये वेळ घालवत असतील, तर तुमची मुलं का बरं तशी नाहीत बनणार? त्यांनाही पार्ट्या, पब, त्याचसोबत असं गॉसिपिंग करणं यात का बरं इंटरेस्ट नाही येणार? कारण ते तुम्हाला कॉपी करत आहेत. ते तुमचं अनुकरण करत आहेत. तुम्ही मोबाईल बघताय, TV बघताय, TVवरती ड्रामा किंवा भांडणाची सिरियल बघतायत. मुलंही मोबाईलच घेऊन बसणार. तुम्ही पुस्तक वाचताय, मुलं पुस्तक वाचणार. तुम्ही जंक फूड खाताय, मुलंही जंक फूडच खाणार. तुम्ही हेल्दी फूड खाताय, फ्रूट्स खाताय, भाज्या खाताय मुलांच्या समोर, मुलंही तेच खाण्याचं डिमांड करणार. तुम्ही ॲग्रेसिव्ह मोडमध्ये आहात. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रागात देत आहात. मुलंही तुमच्याकडून तेच शिकणार. तुम्ही समजूतदार आहात. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही शांततेत देत आहात, तर मुलंही तुमच्याकडून तेच शिकणार. आई वडिलांचं, एकमेकांचं नातं खूप प्रेमाचं, विश्वासाचं, आपुलकीचं आहे, तर मुलंही तुमच्याकडून तेच शिकणार. कारण मुलं जे बघतात तेच मुलं शिकतात. मुलं प्रत्येक गोष्टीत तुमचं अनुकरण करत आहेत. त्यामुळे तुम्हाला कसं राहायचं आहे हे सगळं तुमच्या हातात आहे. आशा आहे की तुम्हाला ही नवीन व्हिडिओ आवडली असेल. थँक्यू.